आता ते कारवाई चालली, तुम्हाला सांगितलं होतं का त्यांनी? आम्हाला 3 दिवसापूर्वी जेव्हा खराबडे ग्रामपंचायतने याच्यामध्ये एक नोटीस काढली तेव्हा खरं ग्रामस्थांना विषय समजला. दरम्यान आम्ही लगेच ग्रामस्थ जाऊन कलेक्टर साहेबांना भेटून याच्यामध्ये अवधी मागितला. फक्त 2च दिवसाचा अवधी याच्यामध्ये मिळाला आणि याच्यामध्ये फक्त इथं काही दुकानं आहेत याच्या दुकानावर आम्ही कारवाई करत आहोत. यासाठी आम्ही सर्वांनी त्यामध्ये मिटिंग घेऊन की गायरान जमिनीमध्ये जे काही आता दुकानाचा वापर आहे हा दुकानाचा वापर सध्या काढून घेण्यासाठी सर्वांनी स्वतःच्या म्हणजे मशिनरी वगैरे लावून स्वतः पहिल्यांदा जे अतिक्रमण होतं ते काढून घेतलं. परंतु याने शासनामध्ये खूप दुर्दैवी आणि असं अयोग्य अशा प्रकारची कारवाई झालेली आहे. कारण याच्यामध्ये पुरेसा असा वेळ शासनाने या ठिकाणी द्यायला पाहिजे होता, असा काही वेळ दिला नाही. फक्त 24 तासाचा अवधी दिला. त्याच्यामुळं खूप मोठ्या अशा प्रकारचं नुकसान या ठिकाणी नागरिकांचं झालेलं आहे. समजा आता परत 2 महिन्यांनी ते तोडणार आहे त्यांची भूमिका आहे, तुम्ही त्यावरती तुमची काय भूमिका? भूमिका म्हणजे जो काही आता सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे, सुप्रीम कोर्टच्या निर्णयाला अधीन राहून जे काही पीआय खराबडे आणि गोलेगाव मध्ये दाखल करण्यात आली होती त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की 6 महिन्यामध्ये कारवाई घ्या. परंतु याच्यामध्ये माननीय महसूल मंत्र्यांनी चंद्रपूर बावनकुळे यांनी एक GR काढला होता 25 मार्च 2026 ला, ज्याच्यामध्ये स्थानिक आमदार आणि पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गायरान जमिनीला जे नागरिक या ठिकाणी त्यांची घर आहे त्याच्यामध्ये रेग्युलर करण्यासाठी जे काही पूर्तता करण्यासाठी आहे यासाठी फाईल शासन बरोबर आहे. आणि नुकत्याच 2 गावांचा विषय नाही, पूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे. याच्यामध्ये पूर्ण जी काही पूर्तता करून हा अहवाल लवकरात लवकर जाऊन आणि कोर्टामध्ये पण याच्यामध्ये आम्ही स्टेसाठी दाद मागणार आहे. आजच्या कारवाईमुळे याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा संघटित निर्णय घेतला नाही, पण सर्व जे काही आता याच्यात नागरिक आहे ज्याच्यामध्ये हानी झालेली आहे या सर्वांना एकत्र घेऊन पुढची दिशा याच्यामध्ये ठरवण्यात येईल. ते हालात नाही तर हा संपूर्ण महाराष्ट्राचा निर्णय आहे. आता काय झालंय की ज्या तिथं निर्णयाची बाहेर दिली की आम्ही 2 महिन्यामध्ये निर्णय घेणार आहे, हा त्यांना त्यांच्या आलेल्या पेपरवर्क मधला भाग होता. जशी 2 दिवसाची तारीख वाढून घेतली तशी भविष्यामध्ये, कारण इथं लोकांना राहायची व्यवस्था होणं गरजेचं आहे. दुकानांचा विषय वेगळा होता, दुकानं हिशेब होऊ शकतात, परंतु जोपर्यंत सगळ्या घरातल्या लोकांचा राहायचा वगैरे विषय आहे. परंतु याच्यामध्ये मला 100% विश्वास आहे की शासनाकडून याच्यामध्ये नक्कीच आम्हाला न्याय मिळेल आणि रेग्युलर करण्यासाठी 31 डिसेंबर 2026 ची मुदत आहे. त्याच्यामुळे तोपर्यंत तरी या ठिकाणी दिलासा मिळेल आणि शासन दरबारी या ठिकाणी रेग्युलरच होईल अशी शासनाची पण भूमिका आहे. कारवाई झालेली आहे, प्रशासनाने आमच्या खराबोडी गावावर जी कारवाई केली ही सूडबुद्धीने झालेली आहे. 24 तासाच्या आतमध्ये कोणतंही अतिक्रमण काढलं जात नाही. काहींचा व्यवसाय होते, काही किराणा मालाची दुकानं होती, काहींचं मेडिकल होते, हॉस्पिटल होते. अशा लोकांनी जायचं कुठं? यांचं उत्पन्नाचं साधन पण झालंय. प्रत्येक लोक हाताची 5 बोटं सारखी नसतात. 4 लोकांका पैसे पण एकाकडे नसू शकतात. मग त्या गरीबावर अन्याय झालाय. उद्या भविष्यात समजा निवासीवर समजा कारवाई झाली, याच्यातली 50-60% लोक ही भूमीवर होणार आहे. याच्यासाठी शासन काय करणार आहे? कलेक्टर याच्यासाठी काय करणार आहे? याच्यासाठी कलेक्टरांनी साहेबांनी पहिली सुनावणी घ्यायला पाहिजे होती, ग्रामस्थांचं म्हणणं ऐकायला पाहिजे होतं. याच्यातून ते ग्रामस्थांसाठी काय करणार आहे? आज ही जागा समजा PMRD ला वर्ग झाली तर PMRD ती आम्हाला काही ग्रामस्थांना तिथे जागा देणार आहे का? कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाहीये निवासीचा सुद्धा. आज समजा गाळे काढले हे तात्पुरते होतं, कच्चं बांधकाम होतं म्हणून ठीक आहे, ग्रामस्थांना ते सहन झाले. पण उद्या निवासी जर काढलं तर ग्रामस्थांनी राहायचं कुठं, जायचं कुठं? त्यांचा उदरनिर्वाहाचा पण प्रश्न निर्माण होणार आहे. तर प्रशासनाला आमची गावकऱ्यांच्या वतीने विनंती आहे की आमच्या गावाचा सहानुभूतीने विचार करा आणि निवासी बाबत कठोर भूमिका न घेता सहानुभूतीने निर्णय घ्या आणि आम्हाला ही जी निवासी आहे